नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या कोऱ्या खरखरीत व्लॉगमध्ये। मी ऋषिकेश पवार आपलं सहर्ष स्वागत करतोय। आपण महाराष्ट्रातली वेगवेगळी ठिकाणं, कोकणातली वेगवेगळी ठिकाणं फिरतच असतो आणि नेहमीप्रमाणे आपण जातोय आपल्याला सुंदर आणि ऐतिहासिक ठिकाणाची सहल घडवून देण्यासाठी। आपण आलोय मुंबईमध्ये आणि मुंबईची सगळ्यात माझी आवडती गोष्ट म्हणजे भेळ आणि सुकी भेळ। ही मी खातोय आता आणि बोरिवली स्टेशनला आहे। तुम्ही बोरिवली स्टेशन किंवा दहिसर स्टेशनपासून डायरेक्ट रिक्षा करू शकता मंडपेश्वर लेण्यांसाठी आणि अगदी कमी फेअरमध्ये तुम्हाला तिथे सोडण्यात येईल। आणि आता आपण आलोय मुंबईतील हे बोरिवली येथील प्राचीन लेणी आहेत बरं का। या लेण्यांना मंगलस्थान किंवा मागठाण असेही संबोधले जाते। मित्रांनो, कसं आहे, महाराष्ट्रात सर्वात जास्त लेण्या जरी असल्या ना तरी स्थानिकांसाठी सर्वात अज्ञात किंवा अज्ञान असलेली वास्तू याच आहेत। मुंबईतही विविध ठिकाणी लेणी आहेत, मात्र मुंबईच्या पर्यटन नकाशावरती प्रामुख्याने बोरिवली येथील कान्हेरी लेणीच असतात। आणि बोरिवली उपनगराच्या पश्चिमेस असलेल्या आणि दहिसरकडे जाणाऱ्या रस्त्यावरील अशीच एक ही मंडपेश्वर लेणी आहे। हे अनेक जणांना माहीत नाही आहे। घारापुरी येथील लेणीच्या समकालीन असलेली ही लेणी आहे, जी मुंबईमधील लेण्यांपैकी सर्वात लहान लेणी आहे। मित्रांनो, इथे एक जुने पाण्याचे ऐतिहासिक कुंड आहे आणि तिथून आपण पाणी काढतोय। हे किती खोल आहे काही अंदाज नाही आणि आतमध्ये पाहताही येत नाही। भयंकर असा अंधार आहे आणि काळकुट्ट असं पाणी दिसतं आतमध्ये, तर मला तरी वाटतं ते भयानक खोल असावं। आणि तिथून मग आपण हातपाय धुवून, कारण हे भगवान शंकराचं ठिकाण आहे, आपण आतमध्ये प्रवेश करतोय। आणि ही शैव संप्रदायाची ब्राह्मणी लेणी असून इसवी सनाच्या 6व्या शतकात निर्माण झालेली आहेत बरं का। भगवान शंकरांची जी पिंडी आहे तीही तितकीच जुनी आहे बरं का। आणि आतमध्ये मंत्रोच्चार ऐकू शकता। इसवी सन 16व्या शतकात पोर्तुगीजांनी या लेण्यांची नासधूस केली होती आणि या लेण्यांचे परकीय आक्रमणाच्या प्रयत्नात नुकसान झालेले असे नोंदविलेले दिसते बरं का। मंडपेश्वर ही 6व्या शतकाच्या उत्तरार्धात अस्तित्वात आलेली लेणी आहेत। मित्रांनो, कलात्मक अशा या लेण्यांवर एकेकाळी पोर्तुगीजांनी कब्जा केला होता। लेणीच्या छतावर चर्च बांधून धर्मप्रसाराचे काम येथूनच चालत असे। चर्चचे अनेक अवशेष या परिसरात आजही पाहायला मिळतात। अनेकांना सांगून खरे वाटणार नाही, पण प्राचीन काळातील मुंबईवर बौद्ध धर्माचा आणि काही अंशी पाशुपत या शैव संप्रदायाचाही प्रभाव होता। मुंबईतील पडण, जोगेश्वरी, घारापुरी आणि बोरिवलीची मंडपेश्वर लेणी हे महत्त्वाचे पुरावे होत। मंडपेश्वर लेणी घारापुरी समकालीन मानली गेली तरी त्याची रचना मात्र वेगळी आहे। मित्रांनो, मंदिर स्थापत्य हा विषय तोपर्यंत विकसित होऊ लागला असल्यामुळे याची रचना मंदिर स्थापत्यानुसार झालेली दिसते, म्हणजे मूळ गाभारा हा मंदिराचाच आहे। मित्रांनो, काय झाले माहिती आहे का, हे पोर्तुगीज व्यापारासाठी भारतात आले खरे, पण त्यासोबत धर्मही घेऊन आले। 16व्या शतकात पोर्तुगीजांनी येथे चर्च बांधलं। नटेशाच्या दालनाच्या उंबरठ्यावरचे 2 खांब काढून दालनाच्या अल्टारमध्ये रूपांतर केले। मित्रांनो, हे जे शिवमंदिर आपण पाहताय ते लेण्याच्या आतमध्ये मध्यभागी आहे। त्यानंतर याच्या दोन्ही बाजूस 2 लहान गुफा आहेत आणि त्याला जोडून मोठ्या आकाराच्या खोल्या आहेत। गर्भगृहात शिवलिंग आहे आणि या गुफेत शिवतांडव आणि लकुलिश यांच्या प्रत्येकी 2 मूर्ती आहेत।
नृत्य करत असलेल्या शिवाचं आणि त्यासोबत विविध संगीत वाद्य वाजवणाऱ्यांचं भव्य शिल्प सभामंडपाच्या डाव्या बाजूच्या भिंतीवरती पाहायला मिळतं, जे तुम्ही आता पाहताय. नटेशाच्या शेजारी ब्रह्मदेव आहे, गणपती आहे, विष्णू असून नटेशाचं नृत्य सुरू आहे आणि बाकीचे त्याचा आनंद घेत आहेत. असं एक सुंदर असं शिल्पकला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहणारे अनेक जण आज मुंबईतच राहत आहेत. मग आपण कधी घराच्या बाहेर पडणार आहोत? कधी हा आपला इतिहास आपण अभ्यासणार आहोत? हे इतिहासच आपल्याला आपल्या धर्माची, आपल्या संप्रदायाची, आपल्या देशाच्या ऐतिहासिकतेची जाणीव करून देतं. कसं परदेशी आक्रमक येऊन या सुंदर सुंदर मूर्ती ज्या धर्माशी जुळलेल्या आहेत, इतिहासाशी जुळलेल्या आहेत, त्यांची नासधूस केलेलं तुम्हाला दिसेल. मित्रांनो, लेणीच्या वरच्या बाजूस ह्या चर्चचे अवशेष दिसतात. लेणीच्या उजव्या बाजूला असलेल्या पायऱ्या चढून जाऊन हे अवशेष पाहता येतील. जर तुम्ही इथे आलात तर तुम्हाला ते नक्की करता येईल. हे अवशेष पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की कशा पद्धतीने याची नासधूस केली होती. आणि खरं तर या लेणीची देखभाल केली जाते असं काही दिसण्यात येत नाही. तुम्ही पाहू शकता इथे अनेक ठिकाणी अंधार आहे. एखादा जर पर्यटक नवीन आला तर लाईटची सोय नाही आहे. एखाद्याला जर इथे अभ्यास करायचा असेल, भिंतीमध्ये कोरलेली छोटी छोटी चलचित्र किंवा काही शिल्पचित्र पाहायची असतील तर ती पाहता येणं कठीण आहे किंवा त्याचा अभ्यास होणं कठीण आहे. तरीसुद्धा अनेक गोष्टी या शिल्पांमध्ये दडलेल्या आहेत, या लेण्यांमध्ये दडलेल्या आहेत. त्या काळातील असलेले संप्रदाय, धर्म याच्याबद्दलची संपूर्ण माहिती आपल्याला मिळते. मित्रांनो, आता मी हा वरचा भाग दाखवत आहे जो या लेणीच्या वरती बांधला गेला होता पोर्तुगीजांच्या काळामध्ये. जसं की या गोष्टीचं, या भागाचं, या ठिकाणाचं रूपांतर चर्चमध्ये करण्यात आलं होतं. हा जो वरचा जो भाग आहे तो विटांसारखा आहे आणि ते आक्रमणानंतर करण्यात आले. आणि ही एक त्यापैकीच एक खालची खोली आहे जी त्या काळामध्ये बनवली गेली असेल. त्याच्यामध्ये पुढे अनेक भाग आहेत, पण अंधार असल्यामुळे मला तिथे जाण्यासाठी भीती वाटत होती आणि मला जाण्यासाठी फार रस्ता असा दिसत नव्हता. इथल्या प्रशासनाला एक रिक्वेस्ट असावी की हा जर व्हिडिओ कोणी पाहिला असेल तर हे पर्यटकांसाठी पर्यटक फ्रेंडली बनवा बरं का. अनेक लोक इथे ट्रॅव्हलर, टुरिस्ट असे बनून येतच असतात. तुम्हीही या आणि आपल्या इतिहासाची माहिती करून घ्या. आवडला व्हिडिओ जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.